जबरदस्त टाकलाय. भडवळ बी प्लस आणि त्यांच्या विरोधात नागाव या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी आपण पाहताय सामन्याला सुरुवात झाली आहे. अतिशय महत्वाची मॅच. हा सामना जिंकायचा आहे. सुपर 6 चा हा कडा मुकाबला. गोलंदाजी करत असताना अनुराग, आजची रात्र अनुरागनं गाजवली आहे. त्याच्या आयुष्यातील एक महत्वाची इनिंग त्यानं आजच्या रात्री साकारली. एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून ख्यातनाम प्राप्त आहे. मात्र आज त्यानं बॅटिंग जी करून दाखवली आहे, कॉन्फिडन्स भरपूर वाढलाय, आत्मविश्वास वाढलाय. बॅटिंग करत असताना संघाला मोक्याच्या क्षणाला विजय मिळवून दिला आणि यावेळेस गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक पहिली धाव आली आहे. कालची रात्र ज्यांनी गाजवली, नागाव संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी रोहित आणि हर्षल सलामीची जोडी. सिंगल एक धाव आली आहे. धावफलकावरती एका धावेच्या मदतीने सुरुवात झाली. श्रीगणेशा धावफलकाचा श्रीगणेशा करत असताना एक धाव स्कोर कार्ड वरती जोडतायत जोडी नंबर 1. बॅटिंग करत असताना रोहित आणि हर्षलच्या बॅटमधनं एक सिंगल आली आहे. धावफलक स्थिरावलंय ते 1 वर. यावेळेस सुद्धा फटका खेचलाय. सिंगल धाव घेत असताना डोक्याची घंटा, थोडस मिसफिल्ड. चेंडू अडवत असताना चेंडू हातातनं पडलाय आणि दरम्यान आपण पाहाल पुन्हा एक सिंगल. एकंदरीत जर आपण पाहिलं तर टोटल 2. पहिल्या षटकातील पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक संपन्न झालाय. 2 धावा आल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन या ठिकाणी नागाव संघाच्या वतीनं कालची रात्र तुफान खेळ दाखवलाय. एकाहून एक दर्जेदार संघांना परास्त करत असताना क्वालिफायरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल नागाव संघाचा करिश्मा आणि करिश्मा करण्यात माहीर आहेत. फटका दर्जेदार खेळलाय. रोहितच्या बॅटमधनं चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिलं षटक आणि पहिल्या षटकावरती इथं आक्रमणाला सुरुवात झाली आहे. कालची रात्र आपण पाहिली असेल तर नागाव संघानं मन जिंकली. SBCC उमरोली सारखा मातब्बर संघ आजच्या तारखेला जर आपण पाहाल तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व ज्यांनी हलवून सोडलंय, SBCC उमरोली या संघाला घरचा रस्ता ज्यांनी दाखवला तो नागाव संघ मैदानावरती. इथं सुद्धा इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. अनुराग एक खतरनाक रसायन आहे. गोलंदाजी करत असताना त्याच्या गोलंदाजीचा अंदाज घेणं भल्या भल्या खेळाडूंना जमलं नाही. शिवशक्ती कडाव या संघाला या पूर्वीच्या मॅच मध्ये त्यांनी परास्त केलं. या दोन्ही संघांचा विचार केला तर निश्चित आपण पाहताय भरपूर ताकद त्यांची पाहायला मिळाली. युवा यंगस्टर असणारे हे दोन्ही संघ आहेत. भरपूर युवा खेळाडूंचा भरणा असणाऱ्या 2 टीम भडवळ बी प्लस आणि त्यांच्या विरोधात खेळतायत टीम नागाव. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहाल तर SBCC उमरोली संघाला निश्चित परास्त केलं नागाव या टीमनं आणि आजच्या रात्री शिवशक्ती कडाव या संघाला परास्त केलं टीम भडवळ बी प्लस या टीमनं. A1 क्वालिटीचं क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. षटक पहिलं संपलंय. 1 षटकाच्या सांगतेनंतर 6 धावा धावफलकावरती. वरईच्या या ग्राउंडचं आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आपल्याला विशेष पाहायला मिळतं. निश्चित कधी कुठला संघ पलटवार करेल हे सांगणं निश्चित कठीण राहिलंय. आम्ही आल्या आपण चर्चा केली प्रशांतदादा झांजेंशी. ते सुद्धा सांगत होते की इथं पलटवार सातत्यानं पाहायला मिळत आहेत. वार करायला सुरुवात झाली आहे. आक्रमण केलंय. हर्षलच्या बॅटमधनं चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. नागाव ब्रँडेड स्ट्रोक. षटकार.
इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल एकाहून एक दर्जेदार संघ या ठिकाणी आले होते. दूरवरचा प्रवास करून आपण पाहत आहे बदलापूर, खालापूर परिसरातील भरपूर टीम पाहिल्या, मात्र कर्जत तालुक्यानं बाजी मारली. इथं विकेट येते, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज माघारी परततोय. लागलेला हा पहिला हादरा हर्षलच्या रूपानं टीम नागावला. फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी करतोय पंकज मस्कर. आजच्या रात्रीमध्ये त्याचा परफॉर्मन्स तुम्ही पाहताय. निश्चित धावा त्याच्या विरोधात येत आहेत, मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी त्याने केली आहे. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. सलामीची जोडी फोडणं गरजेचं होतं. सलामीच्या फलंदाजाला माघारी पाठवणं निश्चित या ठिकाणी पाहिलं तर अतिशय गरजेचं होतं आणि ही गरज पूर्ण केली. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिला फलंदाज माघारी परतलाय हर्षल. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर विकेट. या चेंडूवरती सुद्धा काय घडतंय? विकेटची संधी, सीमारेषेवरती झेल. फलंदाज माघारी परतत असताना होतोय फेल. पाठोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दिलेला दुसरा हादरा. पंकज म्हस्कर ऑन फायर. भडवळ बी प्लस खतरनाक टीम आहे. एक जबरदस्त व्हायरस आजच्या तारखेला आपण पाहताय. तर भडवळ बी संघासमोर 2 हात करायचे म्हटले तर मोठमोठ्या संघांना निश्चित घाम फुटतोय. जबरदस्त कामगिरी. कर्जत तालुक्याला बिलॉंग करत असताना आजच्या रात्रीत मी मगाशीच वर्णन केलं, दूर दूरवरनं संघ आले होते, मात्र मैदानावरती गाजवलं ते कर्जतकरांनी. क्वालिफायरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात भडवळ बी प्लस यांची मॅच झाली. कर्जत तालुक्यातील 2 संघ आजच्या रात्रीमधनं या ठिकाणी चांगली मॅच खेळताना पाहायला मिळाले. त्यातनं बाजी मारली आहे भडवळ बी प्लस. युवा जोश यंगस्टर खेळाडूंचा संघ आहे आणि निश्चित तुफान कामगिरी करतायत. अनुरागची कामगिरी कोण विसरेल? तिथून जे मोमेंटम प्राप्त झालं ते मोमेंटम निश्चितच अजूनपर्यंत बरकरार. षटक दुसरं. पंकज गोलंदाजी ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल फुलटोज आहे. समोर खेळतायत सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट झाली. वेळेवरती सावरले स्वतःला. एका धावेवरती संतुष्ट राहत आहेत. बॅटिंग करण्यासाठी सिद्धेश मैदानावरती. हार्ड हिटर फलंदाज, लेफ्टी बॅट्समन. मोठे फटके मारण्याची गरज आहे आणि अशा गरजेच्या वेळेला बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय सिद्धेश आणि रोहित ही जोडी मैदानावरती बॅटिंग करेल. षटक दुसरं चालू आहे. स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अद्यापपर्यंत त्या 13 धावा आल्यात. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करता येईल अशा पद्धतीनं स्कोअर कार्ड सजलंय. मात्र विकेट ठेवणं गरजेचं आहे. विकेट ठेवून धावा सुद्धा येणं गरजेचं आहे. 2 लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. रोहित आणि सिद्धेश. स्ट्राइक वरती सलामीवीर रोहित. पंकजचा हा चेंडू या फटक्यासाठी भरपूर प्रयत्न करत होता. ट्रेडमार्क स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी आहे, अडवण्याचा प्रयत्न करेल, मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. इम्प्रोव्हायझेशन करत असताना फॉलिंग स्वीप केलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन रोहितच्या बॅटमधून आलेल्या या 4 धावा. चौकाराची गरज होती. प्रयत्न चालू होते. प्रयत्नांना यश मिळाले
पहिल्यांदा सुद्धा आपण 2-3 वेळा पाहिलं होतं रोहितनं अशा पद्धतीनं फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र निश्चितच यावेळेस त्याला यश मिळालं. प्रयत्नांती परमेश्वर. इथं पहा ड्राईव्ह करायचंय, बॅटची एज, विकेटच्या मागे चांगला झेल. फलंदाज माघारी परतत असताना झालाय फेल. रोहित बाद झालाय. 350 वर्षापूर्वी उगवलेला तारा आणि आस्था गायत कीर्ती आपण अभ्यास करतोय. छत्रपती शिवरायांनी दिलेल्या शिकवणीवरती आस्था गायत आपण चालतोय. आजही छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आणि वारसा आपल्याला जपण्याची गरज का जाणवते. निश्चितच चर्चा होत राहील. धावफलकावरती आहे त्या 17 ऑन द बोर्ड. 17 या आकड्यावरती लागलेला खतरा. फलंदाज बाद होतोय रोहित. लेफ्ट हँडेड बॅट्समन माघारी पाठवलं. पंकजनं निश्चितच चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17 धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करतायत नागाव विपक्ष भडवळ B+ अशी मॅच. 3ऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय. इथं पहा आपण पाहताय एक सिंगल धाव. राकेश येतोय गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव या ठिकाणी अर्जित करतायत. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांमध्ये 17 होत्या. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल. एका धावेच्या मदतीनं 18 धावा धावफलकावर. राकेश पाटील गोलंदाजी मार्गवरनं अनुभवी खेळाडू आहे. भडवळ B+ या संघाचा बॅकबोन तारणहार. पंकजाला चांगला चेंडू टाकलाय. चांगल्या पद्धतीनं एक्झिक्यूट केलं. समोर पिच केलं. थोडासा उसळी घेत बाहेर निघतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. राकेश पाटील. 3ऱ्या षटकाची जबाबदारी. स्ट्राइक एंडवरती उजव्या हाताचा पंकज. इथं पहा बॉडी लाईन चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न फसला आणि फलंदाज माघारी परतत असताना रुसला. लागलेला हा अजून एक झटका टीम नागावला. बॅट्समन आउट होतोय. लागलेला हा धक्का पंकजच्या रूपानं. विकेट मागे विकेट. रनआउटच्या स्वरूपात पंकज माघारी परततोय. स्कोर कार्ड आपण पाहाल. 19 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. राकेश गोलंदाजी मार्कवरनं. राकेश पाटील. इथं पहा फिरून मारण्याचा प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा विकेटच्या मागे झेलची संधी. अजून एक विकेट मिळाली आहे. झेल बाद. फलंदाज माघारी परतलाय. निखिल. भडवळ B+ आजच्या रात्रीमध्ये 1 साइड हिरो आणि भडवळ B+ टीमचा अनुराग आजचा पोस्टर बॉय, ज्यानं खऱ्या अर्थानं ढवळेपाडा संघाच्या अगदी
हातातोंडाशी आलेला घास हिसकावून आणला त्याची चर्चा होत राहील. जोपर्यंत ही स्पर्धा संपत नाही तोपर्यंत मात्र चर्चा होत राहील. बडवल बी प्लस चांगले खेळतायत. युवा यंगस्टर खेळाडूंचा भरणा असणारी टीम आहे. एनर्जी तुम्ही पाहताय. क्षणामध्ये निश्चितच होत्याचं नव्हतं करून टाकणारी टीम आहे. आजच्या तारखेला चर्चा नुसत्याच बडवल बी प्लस या नावाची नाहीये मित्रांनो. त्याच्या मागे प्रचंड मेहनत आहे. रात्रभर खेळतायत. आजचीच रात्र नव्हे तर प्रत्येक दिवस रात्र क्रिकेट खेळतायत. प्रत्येक दिवस रात्र निश्चितच क्रिकेटच्या मैदानावरती कष्ट घेत आहेत आणि त्या कष्टाचं फळ त्यांना मिळतंय. षटक तिसरं. राकेशचा चेंडू पहा. काही कळायचा हा चेंडू आला कधी शरीरावरती लागला कधी जाऊन थर्डमॅनला अडवला कधी आता पता नाही. आणि दरम्यान आपण पाहाल एक सिंगल धाव इथं कंप्लीट होईल. षटक क्रमांक संपतय. चालू आहे तिसरं आणि धावफलक एका धावेनं पुढे सरकेल ते 20 वरती 20. तिसरा षटकाचा खेळ चालू आहे. 4 षटकांची एकंदरीत मॅच आणि काटेकी टक्कर दोन्ही टीम देत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने मेन इन ब्ल्यू बडवल बी प्लस, दुसऱ्या बाजूने मेन इन येलो नागाव. इथं हेलिकॉप्टर उडवलंय. लँड कुठं होईल? बरोबर समीरच्या हातात. झेल टिपलाय आणि फलंदाज माघारी परतलाय. अजून एक विकेट येईल नागाव टीमची. सिद्धेश विचार करत असेल मिडल तर परफेक्ट झाला होता मात्र लांबी का गाठली नाही चेंडूनं. या प्रश्नाचं उत्तर भरपूर खेळाडूंना अजून मिळालेलं नाही मित्रांनो. याच्या मागे काय स्ट्रॅटेजी असावी. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्ही पाहताय. पहिल्या रात्रीपासून आपण पाहताय या मैदानावरती कधीही कुठलाही संघ पलटवार करतोय आणि निश्चित हा पलटवार बडवल बी प्लस या टीमनं आजच्या रात्रीमध्ये सुद्धा दाखवलाय. चमत्कारिक सामना जिंकले. चमत्कारिक खेळ दाखवत आहेत. क्वालिफायरच्या मॅचमध्ये शिवशक्ती कडाव सारखा मातब्बर संघ या ठिकाणी परास्त केलाय आणि सुपर 6 मध्ये दिमाखात दाखल झाले. हा सामना आपण पाहू शकता. कल्याण डोंबिवली ग्रामीण आणि त्यांच्या विरोधात फाईट चालतीये कर्जत ग्रामीण, बडवल बी प्लस आणि नागाव या दोन संघांच्या दरम्यान. अजून एक लेफ्टी बॅट्समन आदेश आलाय. डावखोरे हाताचा फलंदाज रुद्र आणि आदेश. इथं पुन्हा एकदा अगदी होम डिलिव्हरी घरपोच सेवा. झेल पकडलाय आणि विकेट मिळालीये. रुद्र आउट. साठी चाललेली मॅच. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. चौथं षटक चालू झालं. पहिल्याच बॉलवर विकेट. इथं सुद्धा चांगला चेंडू अगदी ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं जात नाही. अजून एक लेफ्ट हँडेड बॅट्समन नितेश. पहिल्या चेंडूवरती मिस टायमिंग. कुठल्याही प्रकारे धावा घेऊ दिल्या जात नाही. बॅट फिरवतायत. बॅट स्विंग फास्ट. सरळ चेंडू जातोय मागे. उमेश आलाय. पहिल्या बॉलवर विकेट त्यानंतर डॉट.
व्हेरी गुड बॉलिंग. यावेळेस पहा यष्टांचा वेध घेतलाय. कुठल्याही प्रकारे अंदाज आता पता नाही आणि माघारी पाठवत असताना अजून एक फलंदाज माघारी परतलाय. दांडीगुल. शेवटचं षटक आहे. उमेश गोलंदाजी करतोय आणि 3 चेंडू त्यानं फेकलेत. 2 विकेट त्यानं अर्जित केल्यात. एकही धाव अजून खर्च केली नाही. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. नागाव टीमसाठी जगन मैदानाच्या आतमध्ये. कर्जतकरांनी ठरवलंय पाहुण्यांना मैदानात ठेवायचंच नाही. कदाचित असंच की काय. लॉंग ऑफ वरती आता मात्र झेल सुटलाय. एक सिंगल धाव आलेली आहे. भरपूर दूर दूर वरनं संघ आले. 48 संघामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण ठाणे, रायगड, अंबरनाथ, बदलापूर या संपूर्ण परिसरातनं आपण पाहताय. कर्जत, खोपोली, खालापूर, पनवेल, रायगडमधील भरपूर संघ. मात्र संघांना सर्वांना घरी पाठवण्याचं काम त्यांनी केलंय. इथं सुद्धा झेलची संधी. सीमारेषेवरती चांगला झेल. फलंदाज माघारी परततोय. झालाय फेल. विकेट मिळतीये. स्कोर कार्ड वरती 21 धावा. 21. संघ संकटात सापडलाय. नागाव संकटातून कसं बाहेर पडावं हा प्रश्न त्यांना पडलाय. यक्ष प्रश्न आहे. या यक्ष प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि शेवटची विकेट. गोपाल आणि शेवटची विकेट सुद्धा मिळतीये. कर्जतकरांनी मात्र इथं मैदान गाजवलंय. वाडा आमचा आहे आणि राडा सुद्धा आमचाच राहणार. विकेट येते आणि ऑल आउट झाली टीम नागाव. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 21 धावा आणि 22 धावांचं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करावा लागेल. सामना जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हे सांगणं कठीण असतं. 22 धावा बनवल्या जातील का मैदानावरती की डिपेंड करण्यात यश मिळवेल नागाव संघ. कल्याण डोंबिवली ग्रामीण की कर्जत ग्रामीण मैदानावरती बिग फाईट मॅच. आणि या बिग फाईट मॅच मध्ये काय घडेल या संपूर्ण चित्राचं वर्णन करण्यासाठी पुनश्च एकदा समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करूया. या परिसराचा भूमिपुत्र आवाज. भरपूर मनोरंजन ज्यांच्या साथीनं आणि ज्यांच्या आवाजानं आपल्या सर्वांचं सातत्यानं केलंय आणि खऱ्या अर्थानं कर्जत तालुक्याला लाभलेला हा अनमोल आवाज. या ऐकूयात. अजयजी डायरे सर आपल्यासोबत जोडले जातील. निश्चित त्यांना सकाळी जायचंय. अजून सकाळ व्हायची बाकी आहे. अजयजी डायरे सर या. धन्यवाद.
नागाव संघाला 21 पर्यंत रोखला आणि आता 22 टार्गेट असेल भडवल बी प्लस संघाला. आज चमकदार कामगिरी राहिली भडवल बी प्लस संघाची. पहिल्या फेरीमध्ये आज कानोर बॉईज संघाला त्यांनी गारद केलं. त्यानंतर ढोळेपाडा या संघाचा पराभव आणि तिसऱ्या फेरीमध्ये शिवशक्ती कडाव संघाला नमवत भडवल बी प्लस सुपर 6 मध्ये नागाव या संघाच्या विरोधात आता 22 धावसंख्येचं लक्ष आहे. समीर माळी आणि प्रमोद नेहमीप्रमाणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आणि नागावकडून गोलंदाजीसाठी आलाय तो रोहित. कल्याण परिसरातील हा संघ आहे नागाव. रोहितचा पहिला चेंडू समीर माळी इथे बाल बचावले. आधी चेंडू बॅट वरती येण्यापूर्वी खेळू का नको अशा परिस्थितीमध्ये होते. त्यानंतर रनआउट देखील मिस केला फर्स्ट स्लिपने. समीर माळीने क्वालिफायची मॅच जबरदस्त बॅटिंग केली. कारण जेव्हा जेव्हा समीर खेळतो ना बाकी फलंदाजांना तेवढी चिंता नसते आणि त्याची बॅटिंग सुरू आहे. शरीरावरती आहे कुठली धाव घेण्याचा प्रयत्न नाही. कारण 2 बॉल इथे डॉट गेलेत. 4 ओव्हरची मॅच आहे. 22 धावांचं अवघं लक्ष आहे. नागाव संघाकडून रोहित हा एक ऑलराऊंडर म्हणून संघासाठी नेहमीच योगदान देतो. पण आज संघाला त्याच्या मेडन ओव्हरची गरज आहे. कारण इथे डॉट बॉलचं पर्सेंटेज जेवढं नागाव संघ वाढवेल तेवढा त्या सामन्यामध्ये तो मजबूत स्थितीमध्ये येईल. रोहितचा हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या दाब्याने श्री गणेशा झाला टीम भडवल बी प्लस संघाचा. समीर माळी प्रमोद लक्ष 22 आहे. रात्रीपासून सुरू झालेला प्रवास पहाट आणि आता सकाळ. समीरचा हा शॉट एका धाब्यासाठी समीर डायरेक्ट हिट इथून करण्यात आलेली आहे आणि आता पंचांच्या निर्णयाकडे लक्ष आहे. असं वाटलं की समीर पोहोचेल सहजपणे पण आता लास्ट मोमेंटला काय घडलंय बघायचं. नागाव संघासाठी फायटिंग स्कोर आहे. कारण सकाळ आता झालेली आहे. सूर्योदय या ठिकाणी आता होईल काही क्षणात आणि रात्रीपासून स्पर्धा सुरू झाली. पहाटे संपेल असं वाटत होतं. संध्याकाळपासून स्पर्धा सुरू झाली. रात्री आली. रात्रीनंतर पहाट आणि पहाट नंतर सकाळ. तर 4 सत्रांचा हा खेळ. 4 सत्रांची ही स्पर्धा आणि वाह गुड शॉट पॉवरफुल सरळ स्टेज वरती चेंडू पाठवलाय तो मात्र फलंदाज कालच्या रजनीमध्ये श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोलीला पराभूत केलं. ढोकेच्या स्पर्धेमध्ये उमरोलीने नागावला पराभूत केलं होतं. वरईच्या स्पर्धेमध्ये नागावने उमरोलीला पराभूत केलं. या सीझन मध्ये मात्र कट टू कट फाईट झाली. पण आता नागावच्या विरोधात भडवल बी प्लस 22 धावा चेस करण्यासाठी उतरला आणि प्रमोदचा षटकार. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली टोटल धावा 7. येणारे 18 बॉल आणि 15 धावांची गरज आहे टीम भडवल बी प्लस संघाला. नागाव संघ देखील एक चांगल्या प्रतीचा संघ आहे. कल्याण परिसरातील हा संघ
कल्याण डोंबिवली परिसराचा संघ आहे, नामवंत संघ आहे. पण आज बडवल बी प्लसच्या विरोधात तो बॅटिंग परफॉर्मन्स झाला नाही. 9 ऑल आउट झाला संघ 21 धावा संख्येवरती 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. 10 विकेट 10 चेंडू संपले 24 मधले 21 धावा अवघ्या करू शकला. आणि आता बडवल बी प्लस आजच्या रात्रीमध्ये खरं तर ज्या संघाने आपल्या फलंदाजीने आपल्या गोलंदाजीने आपल्या फिल्डिंगने छाप सोडली आणि खरं तर आपला पराभवाचा जो काही टप्पा होता तो संपवला आणि ही विजयाची पहाट बडवल बी प्लस संघाची. आणि आता सुपर 6 मध्ये पोहोचल्यानंतर नागाव संघासोबत सुपर 6 ही लढत खेळत असताना टॉप 3 मध्ये जाण्यासाठी त्यांना धावा पाहिजेत. 18 बॉल मध्ये 15 धावा. राकेश पाटील आता स्ट्राईक वरती असेल, समोर प्रमोद आहे. राकेश पाटील आजच्या पूर्ण रात्रीमध्ये त्याच्या बॅट मधून धावा आले नाहीत. आता सुपर 6 च्या लढतीमध्ये किमान राकेशचा एखादा फटका सीमा पार, एखादा षटकार, एखादा चौकार, कारण त्याची बॅट कारण आज खरं तर चमकली नाही. गोलंदाजीने त्याने कमाल केली, फिल्डिंगने कमाल केली, पण आता राकेश पाटील आपल्या बॅटिंगने या मॅचला फिनिश करेल का? कारण बडवल बी प्लसच्या सपोर्टरला लवकरात लवकर विजय हवा आहे आणि त्यासाठी राकेश पाटील सज्ज आहे. पहिला चेंडू राकेश इथून डॉट खेळतोय. 17 बॉल 15 ची गरज आहे. खूप छान या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलं. प्रशांत दादा झांजे, नितीन दादा झांजे, केतन दादा झांजे, जान मनकडा मंडळ वरई, ग्रामस्थ मंडळ वरई यांचं हे जबरदस्त नियोजन. राकेशच्या बॅटमधून फटका आलाय, डीप वरून खेळाडू आला तोपर्यंत एकच सिंगल. प्रमोद आज खरं तर प्रमोदने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, दुसऱ्या मॅच मध्ये अनुरागने चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये समीर माळीच्या बॅटिंगची धमक आपण पाहिली. आणि आता कोण सुपर 6 च्या मॅच मध्ये प्रमोद आतापर्यंत एक सिक्सर त्याने ठोकलाय. आता पुन्हा एकदा तो बॅटिंग साठी इथून रेडी आणि समोर ड्राइव्ह केला. बॅक टू द बॉलर आहे, हातात चेंडू आला नाही तो मात्र हर्षलच्या. मिळेल सिंगल. स्कोर 2 सिंगलने 9 धावा. अजूनही जिंकण्यासाठी धावा करायच्या 13. चेंडू आहेत ते मात्र 15. 15 बॉल 13. इथून मॅच मध्ये थोडा काया पालट नागाव संघ करू शकेल का आपल्या गोलंदाजीने? राकेश पाटील पुढे आला होता, एक पाऊल टाकत समोर खेचण्याचा प्रयत्न होता. हर्षल डॉट बॉल येतोय. असे डॉट बॉल कदाचित मॅचला थोडस टर्न करून जातील, कारण 14 बॉल 13 धावांची गरज आहे टीम बडवल बी प्लसला. पायावरती चेंडू आहे, अपील आणि LBW च्या स्वरूपात. राकेश इथून बाद. विठू माऊलीचा गजर करत या स्पर्धेची सुरुवात झाली होती. अभूतपूर्व सोहळा या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपण पाहिला होता. दिंडी सोहळा आणि त्या दिंडी सोहळ्याने झालेली सुरुवात. आणि आता 13-13 अंतिम बॉल. रिव्हर्स खतरनाक शॉट, पण फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. मिळेल फक्त सिंगल. सामना पोहोचला. 12 चेंडू जिंकण्यासाठी पाहिजे धावा 12. 12-12 तो म्हणत ऐकूया सुमधुर.
रुपेश यांच्या माध्यमातून मनाला सुखद आनंद देणारे हे संगीत, सकाळची भक्तिगीते तुम्ही ऐकत आहात. आणि विजयासाठी 12 चेंडू 12 रन्सची गरज आहे. नागाव टीम इथूनही आपल्या गोलंदाजीने या सामन्यावरती पकड बनवू शकेल, पण बडवल बी प्लस संघ, फलंदाज उमेश जामगरे प्रमोद, फलंदाज इथून गोलंदाजांना ती चान्स देणार का किंवा ती चान्स क्रिएट करणार का? गोलंदाजी मार्क वरती आलाय. गोलंदाज नागाव टीम कडून निखिल. उमेश सहा फटका ऑन साइडला खेळाडू वेगाने धावले काउ फेस वरून. सिंगल इथून घेतली आहे. 12-12 एक कमी झाले आता. 11 बॉल 11. गोलंदाजी मार्क वरती निखिल आहे, अर्थात नागावकरांचा लाडका मोन्या गोलंदाजीसाठी आहे. थोडक्यात हा सामना खरं तर अजूनही आपण प्रेडिक्ट करू शकणार नाही, कारण 11 बॉल 11 आहे. सामना हळूहळू पर बॉल रन चाललाय. प्रमोदचा हा फटका, समोर खेळाडू आहेत, पहिली केली आहे कंप्लीट. एकच सिंगल. 10 बॉल आता 10. सामना बनतोय, अजूनही कट टू कट मॅच आहे. 10 बॉल 10. सकाळ झालेले बरेचसे प्रेक्षक tenniscricket.in वरती बरेचसे प्रेक्षक आता जॉईन होत आहेत, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. 10 बॉल 10. मागच्या 10 चेंडू मध्ये फक्त 5 सिंगल आलेले आहेत बडवल बी प्लस संघाच्या. मागच्या 10 बॉल मध्ये 5च धावा, त्याही सिंगल. आता 10 मध्ये 10 पाहिजेत. सोपा सामना आहे, पण जर का गोलंदाज निखिलचे 1-2 डॉट बॉल आले तर सामना पुन्हा बिघडण्याची चिन्ह आहेत. बडवल बी प्लस संघ बॅटिंग करतो. उमेश जामगर आहे. रिव्हर्स शॉट खेळण्यासाठी मन बनवलं होतं, पोझिशन घेतली होती, सिंगल आली. कट टू कट फाईट सुरू आहे. 9 बॉल आणि 9. बडवल बी प्लस डगआउट मध्ये खेळाडू विचार करत असेल की सामना जर लवकर फिनिश झाला तर अत्यंत चांगलं आहे, पण सामना सिंगलने शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न इथून नागाव संघ करतो. 9 बॉल 9. प्रबोधच्या बॅटमधून फटका, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू बॉल पर्यंत पोहोचलाय. एक धाव. 4 बॉल 4 सिंगल आलेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत निखिलचे. 8 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. क्षणात बदलणारे क्रिकेट, मैदानाच्या आतमध्ये मॅच. 8 बॉल 8. टीम बडवल बी प्लस सुपर 6 मध्ये लढत आहे नागाव टीमच्या विरोधात. निखिलचा 5वा बॉल. शरीराला स्पर्श करत हा चेंडू विकेट किपरने फील्ड केला. थोडीशी तारांबळ फिल्डिंग मध्ये उडत असताना भागमभाग. 7 बॉल आता 7. 13-13 ची मॅच. 7 बॉल आणि 7 धावसंख्येपर्यंत आलेली आहे. असं वाटत होतं की ती तिसऱ्या ओव्हर मध्ये ही मॅच फिनिश करेल बडवल बी प्लस. नागाव संघाने टिचून मारा केला. गोलंदाजांनी टप्पा चांगला ठेवला, लाईन लेंथ चांगली ठेवली, एक्स्ट्राच्या धावा रोखल्या. एकही वाईट त्यांनी टाकला नाही. दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली तशी. मागच्या 12 चेंडू मध्ये एकही खराब चेंडू नव्हता गोलंदाजांकडून. त्या कारणास्तव सामना आता 7 बॉल 7 धावसंख्येपर्यंत येऊन पोहोचलाय. रडार मध्ये चेंडू हवेत पकडली कॅच. सामना पोहोचला शेवटच्या ओव्हर मध्ये. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये गरज होती 7 धावसंख्येची. 4 ओव्हर 22 धावांचं टार्गेट. सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत आणला नागाव टीमने आणि गरज आहे 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येची.
खर तर नागाव संघाने 3 गोलंदाजांचा पुरेपूर वापर केला, पण आज सूरज टीम मध्ये नाहीये. जो एक मेन गोलंदाज होता, लास्ट ओव्हर स्पेशालिस्ट, तो आज टीम मध्ये नाहीये. त्यामुळे 6 बॉल 7 धावांची गरज आहे. टॉपचा एक गोलंदाज त्याने राखून ठेवलेला आहे नागाव टीमने. 6 बॉल 7. जर का सामना टाय झाला तर विकेटचा विचार होईल. अंपायर त्या ठिकाणी काहीतरी सूचित करतायत. लाईट ऑफ इथून सहा बॉल 7 धावांची गरज आहे. सामना टाय अवस्थेत आला तर विकेटचा विचार होईल. नागाव संघ ऑलरेडी ऑल आउट झालेला आहे. त्यामुळे 6 बॉल 7 म्हणजे 6 जरी केल्या तरी बडवल बी प्लस संघ हा सामना जिंकू शकतो. बघायचं आता लास्ट ओव्हर मध्ये सिद्धेश प्लस संघासाठी ती करामत करणार का. नागाव संघाला एक अविस्मरणीय विजय इथून देणार का, की उमेश जामगरे जो आज मैदानाच्या आतमध्ये बडवल बी प्लस संघासाठी आतापर्यंत उमेश 4 बॉल खेळला, 4ही सिंगल त्याने केलेले आहेत. 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. त्यातही 6 धावा जरी केल्या तरी बडवल बी प्लस हा संघ इथे विजय साकारू शकतो. फिल्डिंग मध्ये एक आक्रमक फिल्डिंग सेट केलेले विकेट कीपर फर्स्ट स्लिप, त्यानंतर लेग स्लिप देखील आहे. समोर देखील मिड ऑफ मध्ये खेळाडू तैनात केलाय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑन साइडला देखील तब्बल 3 खेळाडू आहेत. आता उमेश पूर्णपणे फिल्डिंगला एकदा तपासून घेतो आणि त्यानंतर त्याची बॅट इथून सुरू आहे. चला चला जास्त वेळ घेऊ नका. 6 वाजलेले आहेत. 6 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. यस, ऑफिशियल ची डिमांड आहे की लाईट इथून ऑफ कराव्यात. हे षटक फार महत्वाचे. 6 बॉल 7. खाली राहिला सिद्धेश 6 चेंडू, 5 चेंडू 7. 5 बॉल 7. सिद्धेशचा हा चेंडू वन्स अगेन डॉट बॉल. 2 आले डॉट. उमेश मारणार का फक्त एकच शॉट, कारण एकच शॉट सामना बडवल बी प्लस कडे येणार आहे. तो षटकार. 4 बॉल 7 धावांची गरज. उमेश प्रयत्न करतो. सिद्धेशचा 3रा चेंडू. इथे पंचांनी DRS वाईट चेंडूसाठी इथून DRS घेण्यात आलाय. बघायचं आता नक्की घडलंय काय. तिसरे पंच इथून चेक करतील आणि डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. बॅटची डिमांड आहे. 2 डॉट आलेत 3ऱ्या चेंडूसाठी देखील आणि फेअर डिलिव्हरी. 3रा देखील डॉट. 3 बॉल 7. एक षटकार जरी ठोकला तरी संघ बडवल बी प्लस विजयाची मोहर उमटवू शकतो, कारण सामना टाय अवस्थेमध्ये बॅटर आणू शकतो. 3 बॉल 7. उमेश जामगरेच्या बॅट मधून चौकार.
बॉल मॅच आली आता धावा पाहिजे जिंकण्यासाठी 2 धावा जरी केल्या बडबल बी प्लस ने तरी संघ या मॅच मध्ये विजयी होऊ शकतो. 2-3 ची गरज आहे. 2 केला तरी संघ इथे जिंकू शकतो. सामना टाय अवस्थेत आल्यानंतर विकेट कमी असणाऱ्या संघाकडे विजयाची संधी अधिक आहे. 2 बॉल 3. उमेश जामकरच्या बॅटमधून आलेला फटका पहिली केली आहे कंप्लीट. दुसरी साठी जातात फलंदाज आणि दुसरी धाव इथून फार महत्वाची होती. 2 धावा झालेल्या आहेत. अजून 1 बॉल आणि 1 धावेची गरज. 1 बॉल 1. सामना आता टाय व स्कोर इथून लेवल झालाय. 1 बॉल 1 ची गरज आहे. नागाव संघ ऑल आउट झाला होता पण तरी आपल्याला बघायचं की ही लढत एक्झॅक्ट कशी संपुष्टात येईल. 1 बॉल 1 आणि विजयाचा हा चौकार खणखणीत चौकार पोहोचलाय. नागाव संघाला पराभूत केलंय टीम बडवल बी प्लस ने आणि विजयी होऊन टॉप 3 मध्ये दाखल झालाय तो बडवल बी प्लस. कॉंग्रॅच्युलेशन टीम बडवल बी प्लस. वडवली रॉनी वडवली संघ जय हनुमान मानगाव आणि त्याचबरोबर बडवल बी प्लस तीनही संघ आपण आता स्टेजकडे यावा आणि या सामन्याचा हिरो ठरला. खरं तर गोलंदाजांनी कमाल केली.